नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आर फॉर राहीलमध्ये। आजचा दिवस खूप खास आहे, कारण माहिती आहे चंपा आणि मी आज सड्यावर फिरायला जातोय आणि सड्यावर काय काय रानमेवा दिसणार आहे ते तर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एक दिवस काय झालं, ही आमच्या घरी अचानक आली आणि अशी दारात उभी राहिली। कळलंच नाही, कधी कधी काही नती आयुष्यात अशी अचानक येतात। काही नती रक्ताची नसतात, पण ती मनाला खूप जवळची असतात। ना बोलावणं ना ओळख, पण मनाशी घट्ट जोडली जातात। आणि ही चंपा, जिचं नाव आम्ही आता चंपा ठेवलं आहे, आणि कधी आमच्या घरचा एक भाग बनली कळलंच नाही बघा। तर ही बघा कोकणची काळी मैना, म्हणजे आपल्या कोकणातील रानमेव्यांपैकी एक करवंद। ही करवंद चवीला खूप छान लागतात, थोडीशी आंबट गोड लागतात। एकदा खाल्ली की पुन्हा खावीशी वाटतात। कच्च्या करवंदांपासून लोणचे, चटणी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, तुम्हाला तर माहीतच आहे। करवंद आकाराने अशी लांबट गोल असतात। सुरुवातीला हिरवी, पिकल्यावर लाल किंवा अशी पूर्ण पिकल्यावर गडद काळी होतात। उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्च एप्रिलच्या सुमारास येतात। ही करवंद पूर्णपणे सेंद्रिय असतात, कारण ती निसर्गात वाढतात, त्यात कोणतेही खत वापरले जात नाही। 90च्या काळात किंवा त्याआधीही कोकणात करवंद काढायला जाताना प्लास्टिकच्या पिशव्या किंवा डबे सोबत नसायचे। त्यावेळी निसर्गातील अशा मोठ्या पानांचा वापर करून कोळा किंवा असा द्रोण बनवण्याची पारंपरिक पद्धत होती। तुम्हाला या पानांच्या कोळ्याची किंवा द्रोण बनवण्याची एखादी विशेष आठवण आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगा। हा बघा, अशा प्रकारे आपला पानांचा द्रोण बनवून तयार आहे। आता याच्यामध्ये मी ही सगळी थोडीफार करवंद घरी नेण्यासाठी काढून घेते। चला, करवंद आपण काढून घेऊयात। इकडे बघा ना, अजून काही झाडं आहेत। ही बघा ना, अशी भरघोस अगदी छोटी छोटी फळं आली आहेत। तुम्हाला याचं नाव माहीत आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगा। आम्ही आता सड्यावरून घरी आलोय, तर ही चंपा बघा ना, ही जरा पण दमली नाही आहे। तिची मैत्रीण आली आहे, तर तिच्यासोबत मस्त खेळण्यात दंग झाली आहे। ही बघा, आता या दोघींची अशीच मस्ती सुरू राहील। आणि हो, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा। धन्यवाद।